होते बरं का, कारण त्याच्यामध्ये कोणीही प्रकारची गुटली नाही, हे की नाही. कारण अशा प्रकारचं धन कमवून ठेवलं आणि ते धन फक्त आपण घ्यायची गरज आहे. मग अशा साधू संतांचं जीवनामध्ये सतत वर्णन करणं म्हणजेच आपण भाग्यवान ठरणं आहे महाराज. म्हणून संत शेहणा महाराजांचा हा अभंग 4 चरणांचा आहे आणि या अभंगातून संत शेहणा महाराजांनी एकच तुमच्या आमच्या सारख्यांना उपदेश केला की बाबांनो, या जीवनामध्ये तुम्ही हे नाशिवंत जे धन आहे ना, हे किती जरी कमवलं तरी हे मात्र कोणाच्याही कामी येणार नाही. कारण प्रत्येक जणाला हे धन जागच्या जागी ठेवून आपल्याला एक ना एक दिवस हे नाशिवंत शरीर या ठिकाणी ठेवून आपल्याला जायचं आहे. म्हणून महाराज म्हणतात, धन कोणा कामा आले पहा विचारुनी भले. कारण या संत महात्म्यांनी पुराणामध्ये अनेक असे भले भले होऊन गेले की त्या भल्या भल्यांना जर विचारलं की धन कोणाच्या कामा आलं तर कोणाच्याच कामा नाही आलं. महाराज आपण त्याचं पुढे चिंतन करणार आहोत, पण थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न करत आहे. विठाला विठ्ठल. आणि म्हणून या ठिकाणी जीवनामध्ये तुमचे आमचे सखे सोयरे लेकरं बाळ एवढे जे आहेत ना, हे कोणीही शेवटी अंतकाळ समयाला कोणीही आपल्या संगतीमध्ये राहणार नाही किंवा आपली सोडवणूक कोणीही करणार नाही. म्हणून सेना महाराज म्हणतात की बाबांनो, फक्त एकच तो आहे की तोच आपली शेवटच्या श्वासाला सोडवणूक करणार आहे आणि तोच सखा आहे. त्यालाच सखा मानावं महाराज, की जो आपल्याला जीवनभर नाही तर तिन्ही काळामध्ये जो साथ देतो त्याला सखा म्हटलं पाहिजे. आपण कोणालाही सखा म्हणतो. एसटी मध्ये चलता चलता प्रवास करत असताना एखादा मनुष्य आपल्याला भेटला आणि 2 गोष्टी चांगल्या बोलायला लागला की आपण म्हणतो तू माझा सखा आहे, हे की नाही. सखा कोणालाही म्हणू नये महाराज, कारण सखा म्हणणं म्हणजे एकच जीवनामध्ये सखा आहे आणि तो म्हणजे ईश्वर आहे, जगाचा मालक आहे आणि तोच सर्वांचा सखा आहे. त्याचं जर नामस्मरण केलं आणि त्याला जर ओळखून घेतलं तर खऱ्या अर्थानं तोच आपल्याला शेवटी सोडवणार आहे. म्हणून सेना महाराज म्हणतात की बाबा, सखा पांडुरंगा विना सेना म्हणे तुझा कोणीच नाही, त्याच्या विना दुसरं कोणी नाही. कारण जीवनामध्ये नाव घ्यायचं असेल तर फक्त एकच आहे आणि तो एक आहे ना, त्या एकाचंच नाव घेतलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाली एक म्हणतात, प्रत्येक महाराज म्हणतो की एकच आहे. कारण या सृष्टीवर नियम असा आहे महाराज, वस्तू फक्त या जगतामध्ये एक आहे, पण एकच वस्तू आहे ना, तर मग 2 कशा झाल्या? कारण तशा वास्तविक 2 आहेत. कारण एक सिद्ध करण्यासाठी दुसरी वस्तू लागत असते, नाही तर एक सिद्धच होत नाही ना. मग एक असणारी वस्तू सिद्ध करण्यासाठी 2 झाले. म्हणजे कोण? एक आहे ब्रह्म आणि एक आहे माया. या 2च वस्तू आहेत या जगतामध्ये आणि हे ब्रह्म सिद्ध करण्यासाठी मायेनं विस्तार केलेला आहे आणि या मायेमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण अडकलो. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सेना महाराजांचा सुंदर अशा प्रकारचा गोड चिंतनाला घेतलेला अभंग आहे. त्यापूर्वी द्यायचा तो परिहार वारकरी संप्रदायाच्या नियमाने आपल्या या सुंदर पुण्य आणि पवित्र गावामध्ये म्हणजेच अब्दुलापूरवाडी या गावामध्ये, कारण कसे पॉम्पलेट आलं म्हणजे माणूस वाचून वाचून गावाचं नाव पाठ करते महाराज. आता इथं मला या ठिकाणी येण्याचा योग म्हणजेच आमचे हरिभक्त परायण परमप्रेमस्नेही आणि वारकऱ्यावर आणि गुणवंतावर एवढा प्रेम करणारे, म्हणजे संपर्क ज्याचा झाला, संपर्कातून ज्याचे आले मी असे असणारे आमचे दिलीप पाटील इज्जतगावकर यांच्या संपर्कातून या ठिकाणी आमचे गोड स्वभावांचे असणारे हरिभक्त परायण बाबूरावजी महाराज, हे ना बाबू महाराज, या ठिकाणी उपस्थित. मला काय भेट झाली नाही बरं का आमची आणखी.
अहो मोठ्यांचं मोठे पण असंच असतं बघा. ते कधीही कसे जे खरा शहाणा असतो ना महाराज, तो कधीही पुढं पुढं करत नाही, लक्षात ठेवा बरं का. हां, कारण माझ्यासारख्यांचं असते की आता म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांनी एक प्रमाण सांगितलेलं आहे की आता दिसू नये जना ऐसे करी नारायणा. पण माझ्यासारखे असे करतात की आता कसा कसा दिसू जना. म्हणजे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ठरवा ना, समजा जे पुराव्यासाठी म्हणून सांगते तुम्हाला, तर कसा कसा दिसू जना ऐसे करी नारायणा. जो सत्य माणूस असतो, ज्याचा खरा परमार्थ असतो ना महाराज, तो माणूस कधीही पुढे येत नाही. आतापर्यंत त्यांचे फोन मला 2 आले, परंतु त्यांनी आणखीन समोरासमोर येऊन भेट घेतली नाही. आणि अशा माणसाचंच खऱ्या अर्थानं नाव निघत असतं. म्हणून असे आमचे बाबू महाराज. तसं तुम्ही म्हणाल एकट्याच महाराजांचं नाव घेते का, आम्ही काय केलं तुझं, तसं काहीच नाही महाराज. असं नाही की मी बाबू महाराजांचं नाव घेते म्हणजे त्यांच्यावर अतिशय प्रेम आहे, अजिबात असं नाही बरं का. तुमच्या सर्वावरच नाव घेतलं नाही म्हणून तुमच्यावर प्रेम नाही असं अजिबात नाही बरं का. तुमच्या सर्वांच्याच आग्रहाने आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील 3ऱ्या दिवसांची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराकडे तुम्ही सर्व गावकरी मंडळींनी आणि सर्व आमचे गायनाचार्य मृदंगाचार्य सुंदर अशा प्रकारचे आहेत. कारण पहिल्यांदा असं कुठे बी जाताना असं वाटते तिथं गाणारे असतील की नाही, तिथं वाजवणारे असतील की नाही. परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर खरंच सांगू महाराज, मला म्हणजे तुमच्यासारखे जुनी माणसं जर भेटले ना तर रमेश बाबाची आठवण येते बरं का. कारण आमचे बाबा आता ते हे गाव लांब झालं नसता, परिसरात कुठं जरी असले आणि त्याला जर कळालं तर ते 100% आवर्जून माझ्या कीर्तनाला येतात. असे इतके अतिशय प्रेम करणारे आहेत. आणि तसेच तुम्ही दोघं जेव्हा चाल म्हणत होतात ना, मला असं वाटत होतं का आमचे बाबाच आले. तुम्ही त्यांच्यापेक्षाही गुणवान असं म्हणायला काही म्हणजे हरकत नाही बरं का. कारण आमचे बाबा कीर्तनात कधी उभं राहत नाहीत, रमेश बाबा बरं का. त्यांचं नंबर 1 गायन म्हणजे हरी जागर करणे, हे सुंदर अशा प्रकारचं. म्हणून तुम्ही गोड अशा प्रकारचे गायनाचार्य नाही तर इथे तुम्ही खरं जर वास्तविक पाहता तुम्ही महाराज मंडळी आहात. कोणी प्रवचनकार असेल, कोणी भागवतकार असेल आणि कोणी सुंदर अशा प्रकारचे वेदांत शास्त्रातले जाणीक इथे या ठिकाणी महात्मे तुम्ही सर्वजण आहात. तुमच्या सर्वांच्या चरणाला स्पर्श करते. तसेच या ठिकाणी आमचे मृदंगाचार्य भाऊ तुमच्याही चरणाला स्पर्श करते. म्हणजे परिचय नसल्यामुळे नाव घेतलं नाही म्हणून राग मानू नका बरं का. कारण आता जसं जसं हळूहळू परिचय आमचे दिलीप पाटील इज्जतगावकर ते या परिसरामध्ये खरं जर पाहिलं तर त्यांच्याच संपर्कातून मी इकडे आले बरं का. पहिल्यांदा त्यांच्या गावात त्यांनी तारीख घेतली, नंतर हस्सा या गावात घेतली, आता इथे घेतली. म्हणजे त्यांच्या माध्यमातून आता हळूहळू तुमच्या सर्वांची ओळख होईल. त्यावेळेला मी तुमच्या सर्वांचे नाव घेईल म्हणून माफ करा. तसेच गोड अशा प्रकारची साऊंड सिस्टीमवाले दादा, सुंदर अशा प्रकारचं. फक्त आणखीन किती आपला तर 1 तास शिल्लक राहिला असेल, हे की नाही. म्हणजे खटवांगरायासारखा 1 तास शिल्लक राहिला आहे आमच्याकडं. बाकी आमचं टाईम संपलेला आहे. म्हणून तुम्ही सुद्धा 1 तास आम्हाला गोड अशा प्रकारची साथ द्या म्हणून तुमच्याही चरणाला स्पर्श करते, हनुमंतरायांच्या चरणाला स्पर्श करते. या ठिकाणी आमचे परभणी जिल्ह्यांचे लाडके असणारे विशेष करून तुम्हाला सर्वांचा परिचय या ठिकाणी करून देण्याचा योग. आणि खरं जर पाहिलं तर मीच म्हणते स्वतःला आज मी फार भाग्यवान आहे. शेना महाराजांनी मला या ठिकाणी असं घडवून आणलं की या ठिकाणी 2 यूट्यूब चॅनलवाले आहेत बरं का. आमचे गोड स्वभावांचे अतिशय तुम्हाला खरं सांगते की तुम्हाला रोडीपाटीचे मनीष महाराज माहीत असतीलच ना, कारण ते कोणाला माहीत नाहीत महाराज. असे त्यांचे चेले आहेत बरं का यूट्यूब चॅनलवाले. आणि त्यांचेच नाही तर मला तर वाटते परभणी जिल्ह्यामध्ये जेवढे नावाजलेले महाराज आहेत ना, त्यांची सेवा करणं म्हणजे आमच्या गणेश भाऊ चोपडेंना फार आवडती. आणि त्यांच्याच संगतीमध्ये असणारे आमचे देवा पाटील हे सुद्धा गोड स्वभावांचे आहेत. कुठेही सेवा करण्यासाठी हजर राहतात महाराज. कारण आमच्या परभणी जिल्ह्यांचं लाडकं चॅनल म्हणजे माऊली कीर्तन सोहळा आणि माऊली कीर्तन HD
या पद्धतीचं हे सुद्धा एक यूट्यूब चॅनल, म्हणजे 2 चॅनल या ठिकाणी आहेत. म्हणून या चॅनलवाल्या भाऊंच्या सुद्धा, म्हणजे आमच्या गणेश भाऊंच्या आणि देवा भाऊंच्या चरणाला स्पर्श करते आणि सेवेला आरंभ. विठ्ठल आहे विठ्ठल. या ठिकाणी संत शेहना महाराजांचा जन्म सांगत असताना सांगतात की बाबा त्यांच्या जन्माची तिथी 1356 या सालामध्ये त्यांचा जन्म झाला.